सर्वांना विनंती आहे की आपण नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे नाग दिवाळी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारची दिवाळी साजरी केली जाते. म्हणजे देशभरात म्हणलं तरी चालेल. दिवाळी, नाग दिवाळी आणि देव दिवाळी अशी 3 पद्धतीची दिवाळी असते. तर त्यातली आज आपली आहे ती म्हणजे नाग दिवाळी. तर या नाग दिवाळीला काही ठिकाणी मार्गशीर्ष पंचमी असंही म्हणलं जातं. तर या मार्गशीर्ष पंचमीमध्ये एक महाराष्ट्रभरात या पंचमीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. या पंचमीच्या दिवशी नागदिवे बनवले जातात आणि या नागदिव्याचं महत्त्व असं आहे की नाग म्हणजे त्या कुळातील पुरुषाला संबोधित म्हणलेला आहे आणि तो जो दिवा आहे तो त्याच्या दीर्घायुष्यासाठी लावला जातो. म्हणजे ज्या कुटुंबात जेवढे पुरुष आहेत तेवढे नागदिवे त्या पक्वान्नासोबत ठेवले जातात. अशा पद्धतीनं नाग दिवाळी किंवा नागदिवे असा एक आमच्या यात्रेतला दुसऱ्या दिवशीचा हा महत्वाचा एक सण आहे, तो पार पाडला जातो. आणि यात्रेचा आज मला वाटतंय आज 9वा दिवस आहे यात्रेचा. तर या दिवसातली ह्या नागदिवे आणि उद्या आरती आहे, त्यानंतर कुस्त्या वगैरे असतात आणि त्यानंतर यात्रा संपते. आमच्या सगळ्यांच्या हातात येळकोट वगैरे बघितल्यानंतर शाहूला सुद्धा येळकोट घेण्याचा मोह आवरला नाही. त्यानं तो घेतला आणि कसा खेळतोय. नागदिवे या दिवशी आज खंडोबाचं बानूसोबत लग्न लागतं. म्हणजे जो 10 दिवसाचा जो हा उपक्रम आहे तो ही यात्रा म्हणजे खंडोबाच्या लग्नाचा उत्सव आहे. पहिल्या दिवशी माणसासोबत लागतं आणि आजच्या दिवशी नागदिव्या दिवशी बानूसोबत लागतं. हा जो पूर्ण उपक्रम आहे तो खंडोबाच्या लग्न उत्सवाचा कार्यक्रम आहे. तो गावकरी पूर्ण उत्साहानं साजरा करत असतात. आणि खंडोबाची वरात आहे ती रविवारी निघते. त्याला आपल्या छबिना म्हणला जातो. तर अशा पद्धतीने एक परंपरा आहे जी भाविक आम्ही पाळतो, जोपासतो. चला येळकोट 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 घे. इथं आमच्या घरापुढं लक्ष्मी आईचं मंदिर आहे. खूप जुनं आहे, मला कळत नाही तो तेव्हापासूनच आहे. मग आम्ही नैवेद्य घेऊन जात असताना सुरुवातीला लक्ष्मी आईला नैवेद्य ठेवतो आणि मग मंदिराकडे जातो. आता आपण मंदिराकडे आलोय. मंदिरात इथं गावातला प्रत्येक व्यक्ती घराघरातून येळकोट घेऊन येत असतो या ठिकाणी. आता आपण मंदिराच्या पाठीमागं आहोत. इथं ही परड्या वगैरे मांडलेल्या आहेत. इथं लोक पूजा करतात, त्यांची म्हणजे परडी भरण्याचं काम असतं इथं. आणि इथं गावातून जे लोक येतात ना त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एवढंच असतं की येळकोट 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 घे. समोर व्यक्ती भेटला की त्या तोंडात तेवढंच निघतं की येळकोट 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 घे. बघा मित्रांनो, आजची ही नागदिवाळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याच पद्धतीनं आमच्या इथं अशा पद्धतीनं साजरी केली जाते. ही खूप जुनी परंपरा आहे आणि गावकरी यामध्ये खूप मोठ्या उत्साहानं सहभागी झालेला असतो. कारण हा जो 10-11 दिवसाचा जो उपक्रम असतो तो खंडोबाच्या लग्नाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि आता थोड्याच वेळात खंडोबाचं लग्न लागेल आणि लग्नाच्या अगोदरच गावातले ग्रामस्थ जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आणि या ठिकाणी यावर्षी खंडोबाला नवीन पालखी अर्पण केलेली आहे आमच्या गावातील काळे बंधूंनी. आणि ती पालखीसुद्धा मी दाखवतो, परंतु ती आत्ता घेऊन गेलेली आहेत ना ती आबदागिरी आहेत असं सांगतात. काय हे काय बावी गावातील प्रत्येक ग्रामस्थ आजच्या या नागदिव्याच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेला असतो. प्रत्येक घराघरातून हे नागदिवे या ठिकाणी मंदिराच्या समोर पूजले जातात. जिथं ज्या बायका बसलेल्या आहेत त्या ठिकाणी नागदिवे पूजनाचे कार्यक्रम चालू आहे. या नागदिव्याचं जे महत्त्व आहे ते मी अगोदर सांगितलेलंच आहे. यात्रा म्हणलं की कालवा गोंधळ आणि दारू पिणाऱ्यांचा उपद्रव हा असतोच. आणि त्यावरतीच काही मार्गदर्शन करण्यासाठी पंच कमिटीनं इन्व्हाइट केलेलं आहे ढेरे साहेबांना. आणि त्यांचं थोडक्यात मनोगत आहे आणि त्यांचं स्वागत सत्कार हा कार्यक्रम आहे. आपण तोही पाहूया. मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मीटिंगसाठी बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय मान्य श्री दिलीप ढेरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी यात्रा कमिटी पंचांच्या वतीनं मी सुरेश नाना यांना विनंती करतो की त्यांनी ढेरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करावा. यांच्या शुभ हस्ते आदरणीय दिलीप ढेरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे.
ग्रामदैवत खंडोबा यांची यात्रा म्हटलं की बावीगावच्या प्रत्येक नागरिकास तो महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी या 3 दिवसामध्ये त्याला बावीत आल्याशिवाय राहवत नाही. अशा सर्वांचा श्रद्धेचा विषय म्हणजे आजचा हा आमच्या ग्रामदैवत खंडोबा. गाव थोडंसं सेन्सिटिव्ह मानलं जायचं, तर बावीमध्ये पण ती अनुचित अशी अप्रिय घटना घडली, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचा आभारी आहे. मधूनच आपल्याला पाहायला मिळत आहे. ही यात्रा अनेक वर्षाची परंपरा आहे आणि कुठल्याही पद्धतीचं यात्रेला गालबोट न लागता झालेली यात्रा आहे. त्यासाठी आमचे हे जे समोर बसलेले पंच आहेत त्यांचं या 15 दिवसामध्ये घेतलं जाणारे हे जे परिश्रम आहे ते संपूर्ण गाव कधीच विसरत नाही. या सर्व पंच कमिटीच्या जोरावर बावीगावची यात्रा ही अत्यंत निर्विघ्नपणे पार पडते. मी या सर्व पंचांसाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्या पंचांचं टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करूया, कारण त्यांच्याशिवाय ही यात्रा कधीच संपन्न होऊ शकत नाही आणि त्याला आधार तुमचा भेटलेला आहे साहेब. त्यामुळं आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण बांधव यात्रा पार पडेपर्यंत कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि तुम्ही देखील आम्हाला सहकार्याची भावना ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजची ही जी शांतता मीटिंग आहे ती संपन्न झाली असे आपल्या परवानगीनं जाहीर करतो. धन्यवाद. आपण कृपया स्टेजच्या समोर बसून घ्यावं. नागदेवांचं पूजन झाल्यानंतर आज खंडोबाचं बानूसोबत लग्न लागतं आणि लग्नाच्या तयारीसाठी खाली ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरामध्ये पालखी ठेवलेली असते. ती पालखी अशी वाजत गाजत इकडं मंदिराकडे घेऊन येतात. यानंतर ज्यांचे कोणाचे आहेर आहेत ते सुद्धा आहेर वाजत गाजत मंदिरात आणले जातात. त्यानंतर लग्नाचा सगळं बंदोबस्त केला जातो आणि आज मोठ्या थाटात खंडोबाचं बानूसोबत लग्न लागतं. हॅलो, पोरगा हरवलेला आहे, कोणाचा आहे बघा. घेऊन जा. हॅलो, पोरगा हरवलेला आहे, पोरगा. मित्रांनो, हा जो गोंधळ आहे तो अचानक लाईट गेल्यामुळे आहे. लग्नाला सुरुवात झाली आणि लाईट गेली, त्यामुळे हा गोंधळ आहे. मित्रांनो, आता यानंतर पालखी आतमध्ये येते आणि पालखी आतमध्ये आल्यानंतर खंडोबाच्या मंदिराला 5 फेरे मारते. त्या अगोदर आरती होते. इथं या ठिकाणी आहेर स्वीकारले जातात. ही आहेराची यादी चालू आहे. ज्या लोकांना खंडोबाला आहेर करायचा आहे ती इथं येऊन आहेर लिहितात, देतात.
काय काय बघू जरा असं कर की. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे बघा नायकिनीवर उडवायला आणलेलं पैसे बघा.